हेंका खंय पण घेऊन जावा. आता ह्याच बघा ना, गोव्याक गेल्ला सप्तकोटेश्वरका, थंय बायकोक दिसला रायवळ आंब्याचा झाड, आंबे पुंजाऊ खाली गेला. अगं म्हटलं चल आधी दर्शन घेऊन जाऊ, थांबा म्हणता आंबे आधी पुंजावतोय कशाक तर राहते. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण एवढ्या गोव्यात आंब्यांची मालकीन पण ऐका हय येऊन आंबे आंबे गोळा रायवळ केलाय. आहेत. बघू शकता इकडे आ- पाठीमागे आज रायत्याचा हा वाटतं घराकडे. रायवळ आंबो आणि केवढं धरलो बघा प्रचंड. भरपूर धरलोय बघा. आणि किती पण आपल्याला हापूस असले तर रायवळ आंब्यावरचा प्रेम कधीच जाणार नाही. तर मी पुढे आंबे गोळा केलं, आणखीन पण आहेत पण ते आपटले. पहिले आंबे गोळा करते, आता देवदर्शनाक जाते. आम्ही देवगड हापूसची पेटी घेऊन इलेलो आहोत सप्तकोटेश्वरच्या दर्शनासाठी. सप्तकोटेश्वर म्हणजे काय, बायकोच्या माहेरचं कुलदैवत. तर आम्ही वर्षाक एकदा तरी एक फेरी तर मारतावच दर्शनासाठी. आणि ह्याचो जो व्हिडिओ हा पूर्ण आतमधलं जर दर्शन हा त्याचं शॉर्ट त्याच्या आधी इलोच असतलो, तो तुम्ही बघितलं नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा. दर्शन बिर्शन झाला तसा आम्ही घुसला त्या समोरच असलेल्या एका हॉटेलमध्ये. असं बाहेरनं बघितलं असतं हॉटेल काय वाटत, पण तिने अशा पद्धतीत त्या सजवलेला ना, म्हणजे सगळं अँटिक असं वाटतं. खूप भारी वाटला. थंय आम्ही ऑर्डर केला होता, जास्त काय मेन्यू नव्हते. थंय होतो पुरी भाजी नाही पराठा आणि भाजीचो ऑप्शन होतो, तो आम्ही म्हटलं घेऊया आधी एक घेतला. तर बघूया म्हटलं काय टेस्ट असतात कशी असतात काय माहीत नव्हतं ना, त्याच्यामुळे आम्ही एक आधी ऑर्डर केला. बाकी तुम्ही बघू शकता एकदम असा गोवन स्टाईलमध्ये, म्हणजे जुनी घरा कशी असतात तसाच होता. त्याच्यानंतर आमची ऑर्डर इली लच्छा पराठा आणि छोले. दिसत तर मस्त होता, गरम होता, तरी पण श्रावणी काय थारो होता तुमका माहिती आहे. एकदा इला श्रावणीन टेस्ट खरंच अप्रतिम होती. जर तुम्ही सप्तकोटेश्वरच्या दर्शनात गेलास तर बरोबर मंदिराच्या अपोजिट साईड त्याच कंपाऊंडमध्ये ना तुमका ह्या हॉटेल दिसतला. बाहेरनं आधी वाटत नाही तर हॉटेल असं. नंतर आम्ही कॉफी मागवली, पण कॉफीची क्वांटिटी एवढी होती ना आमका तिघांका बस झाली असती. आणि त्याच्यानंतर आम्ही अशा ठिकाणी गेलाव ना, आणि खैना गेलाव गाडी खै घातलाव, ह्या तुमका जर बघूचं असत ना ह्याच्या पुढचं शॉट नक्की बघा, कारण तुमचं पण विश्वास बसताना की आम्ही पुढे कशी गेलाव आणि गाडी आमका खै घालूची लागली ती.